ते ज्ञानवान माम प्रपद्यते. म्हणून एवढ्या करिता तोच धर्म भागवताच्या ग्रंथाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला. इकडे नैमिष अरण्यामध्ये 88,000 ऋषींच्या समवेत सूत आणि शौनकांचा चालू असलेला पवित्र पावन गंगेच्या तटावरती संवाद आणि तीच कथा शुक्तालमध्ये वटवृक्षाच्या पवित्र छायेमध्ये भगवान शिवाच्या वाणीतून निघालेल्या अमर कथेने परिपूर्णत्वाला पोचलेले परमज्ञानी परमयोगी भगवान शुकदेवजी महाराज. तस्य पुत्रण महायोगी समद्रुक निर्विकल्पः असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे. सर्वम खलविदम ब्रह्म योमाम पश्यती सर्वत्र हरिरेव जगत जगत रेव हरी अशी ज्यांची भावना झालेली आहे, ज्याच्या दृष्टीमध्ये व्यापकता आलेली आहे, त्याला स्त्री पुरुष चांगलं वाईट काही दिसत नाही. सगळ्यांप्रती ईश्वर भाव. आणि जोपर्यंत अंतःकरणातला मत्सर जात नाही तोपर्यंत परमार्थ करून काही फायदा नाही. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर अन वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आता शुकदेवाच्या मुखातून निघालेलं ब्रह्मज्ञान पचवण्यासाठी तेवढ्याच ताकदीचा श्रोता लागतो. म्हणून परीक्षिती राजा आहे. पहिल्या स्कंदापासून सप्तम स्कंदापर्यंत आपण पोचलो. सुरुवातीच्या 6 अध्यायामध्ये भागवताचं महात्म्य म्हणजे महत्व दिलं. कोणती गोष्ट घ्यायच्या आधी पहिले त्याच्या सूचना आपण म्हणजे वाचून घेतो. एखादी गाडी शोरूम मधून नवी घ्यायची असली त्याचं कोटेशन काढून आणतो, मायलेज किती, त्याच्यानंतर हे किती परवडन का नाही, आपल्या खिशाले बजेटनुसार होईल का नाही, सगळं आपण पहिले काढून घेतो आणि नंतर मग त्याचा सौदा करतो. लग्न जोडण्याकरता जरी आपण निघालो तरी एकदम काही पोरगी पाहिली बॉन मग लाव टिकेन घ्या, मग करा साक्ष करून घ्या मग उरकून. आता असं नाही, ते काही विशिष्ट काळ लागते त्याला. पहिले पाहतो आपण पोरीकडे जातो, मग पोरीकडचे आपल्याकडे येते, मग पोरीकडचे पोराची चौकशी करते. काय करते? चौकशी. समजलं ना शब्द चौकशी? म्हणजे काही लोकांची चवही बरोबर नाही ना, म्हणून त्याची विशिष्ट प्रकारे चौकशी केल्या जाते. कसे आहेत हे, काही मंदात घेण्या देण्याचा काही करते काही व्यापार, असं काही यांची बैठक कुठं असते, हे सगळं कॅल्क्युलेशन करतात पोरीकडचे. एका गावामध्ये स्वैरिक संबंधाकरता काही लोक गेले पोरीकडचे आणि मग पाहिणी बिनी झाली, पोहे झाले, स्वयंपाकाची तयारी झाली होती. पण ताटं वाढेपर्यंत मग पाहुणे थोडेसे फिरून येत असते. हे परंपरा अजूनही आहे, पण पहिले लय खतरनाक होतं. एवढी चांगली बैठक सजून राहे पाहुणेले. पांढरे चादरा, पांढऱ्या गाद्या, पांढरे लोड, पांढरा स्टॉवेल, नवीन लाईफ बॉय साबण द्यायले, हात धुवाले. घरी लागून तर मातीनं घासे असन, पण नवीन लाईफ बॉय, पाट नवा, बाल्टी स्टीलची, गडवा स्टीलचा नवीन, त्याचं लेबलही निघायचंच असते अजून. आणि अशी बैठक सजवली असते. तरी हे लोक गोष्टी करायला खंडाऱ्यानं जाय, म्हणजे ते बैठक सोडेल ह्या तिकडे जाईल लंबेची चिकडे, आणि तिथं मग चर्चा करे का कसं करता मग पोरगा तर बरं वाटून राहिला, पण ते घेण्या देण्याचं पाहायला करून मग कसं होता काय, तुमचं काय मत आहे? नाही आपलंही माहीत आता देऊन टाका. पण नाही पा असं एखाद्यानं थोडंसं विचारू, 2-4 चौकशी करू बाजूनं. एक मथार होतं 75 वर्षाचं. त्या लोकांनी त्या मथाऱ्याला फक्त एवढंच विचारलं का इथं संबंध जोडण्याचं चालू आहे मनात, अजून झालं नाही, पण तुम्हाला काय वाटते इथं आम्ही पोरगी द्याव काय? तो बुडा म्हणे तुमच्या गावात ईर नाही काय? तो काहीच बोलला नाही पुढं. इथून गोष्ट स्टॉप झाली. म्हणजे पोरीकडचे म्हणे इथं पोरगी द्याव काय? तो बुडा म्हणे तुमच्या गावात ईर नाही काय? म्हणजे वीर असन तर त्या पोट्टीले विहिरीत टाका, पण याच्या घरी देऊ नका, असं त्याला म्हणायचं होतं. जुने लोक जास्त बोले नाही, पण कमी शब्दात फार इतिहास उघडा करून दे. स्वीट बट शॉर्ट त्यालाच म्हणते. कमी बोला पण अर्थपूर्ण बोला. तैसे साचा निमवाड मितले परिरसाड शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एवढ्या करता भागवताचं महात्म्य आहे. तो अधिकार कोणाला आहे? परीक्षितीने जेव्हा शुकदेवांना विचारलं भागवताचा मुख्य अधिकारी कोणतं, शुकाचार्याने सांगितलं संसारिक माणूसच भागवताचा अधिकारी आहे. मुक्त, मुमुक्षु, ज्ञानी, जपी, तपी, योगी, साधक यांना भागवताचं काय? मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही ठावे. औषधाची गरज कोणाला आहे? ज्याला रोग झालेला आहे.
रोग नाही काही नाही तो म्हणते घे ना एखादी गोळी घेऊन तपा. घेऊन पहा का संत्री गोळी होय का ते. अरे माझी तब्येत चांगली सगळं चांगलं तरी घेऊन तपा ना असं कोण घेईन विनाकारण गोळ्या कोणी घेत नाही. डोकचं सगळं बरोबर असून बाम लावते काय कोणी. तो म्हणते घे ना मी लावतो तर तुम्ही लावून पहा थोडीशी. इथे काय जेवण होय काय एक घास घ्या बा. अरे बिमारी नसताना गोळ्या जसा कोणी घेत नाही तसं एखादा माणूस सिद्ध आहे त्याला हे साधना करायची गरज नाही. शुकाचार्य तर मूळ सिद्ध आहे पण तरी शुकाचार्य का कथे करता येऊन बसले. शुकाचार्यांनी सगळ्या जगाचा त्याग करता आला पण कृष्ण कथेचा त्याग करता आला नाही. कारण कृष्ण चरित्रच असं आहे का ज्या ज्या भावनेनं तुम्ही त्याला पहा. जसं लहान लेकरू आहे त्याचा त्याग कोणी करत नाही. मोठं झाल्यावर राग येते पण लहान लेकरानं काही करू द्या. आत्ताच आंघोळ करू द्या आत्ताच चांगला मेकअप करू द्या पोट्ट्याचा आणि आत्ताच कपडे घालू द्या आणि तिथून 10 मिनिटानं पोट्ट्यानं कपड्यात कार्यक्रम करू द्या. माय काय म्हणते राहतात आता तुला घालूनच घेत नाही कपडे अशी नाही म्हणत. लगेच कपडे काढून त्याला स्वच्छ करून अजून दुसरे कपडे घालून. दिवसाचे 10 वेळा जरी तिला कपडे बदलवायचं काम पडलं तरी तिले त्याचा राग येत नाही. कारण हे प्रेम आहे. बालवयामध्ये त्याच्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ते कौतुकच असते ना कोणाला असते. नुसतं तुम्हीच कौतुक करता असं नाही. लहान लेकरू कोणाला दिसू द्या असा लाड येते त्याचा का असं वाटतं घेऊनच बसाव का काय. आणि काही काही लेकरं मस्त आहे असे नसानी नाही कोणाजवळ जाते लाड करून दे. काही काही तर नसान कोंबडे आहे मायच्या शिवाय जातच नाही कोणाजवळ. असं लुतूशा वाटते पण ठी लुताले टाईम नाही देत. असं गाल फिरगत उतरतच नाही खाली. मायनं ठेवलं का लागलं टेम झाले. शेवटी ते माय कडेवर घेऊनच झाडते कडेवर घेऊनच आपले कामं करते. पण काही काही लेकरं मोठे कोणाजवळ जाते शांत बिचारे असं कौतुक येते गोड असतात बिलकुल. हे लहानपण आहे. शेवटी आई बापाच्या व्यतिरिक्त शेजारचे सुद्धा लाड करून जातात. त्याला कडेवर घेईन त्याला दुकानात नेईन त्याला चॉकलेट घेऊन देईन त्याच्या गालाचा लाड करण. पण असं कधी ऐकलं का तुम्ही 75 वर्षाच्या बुड्याला कोण कडेवर घेतलं बा दुकानात नेलं गालाचा लाड केला. गालच नाही तर लाड करण कुठून. आणि घे बा एखादा कॅडबरी चॉकलेट नाही होत हे तसं. गेलं ते आता जे दिवस गेले ते गेले कौतुकाचे. आता काय कौतुक आहे. नंतर लग्न झालं 1-2 महिने 1-2 वर्ष एक लेकरू होईपर्यंत कौतुक आहे एकमेकाचं. एक लेकरू झालं का काही कौतुक नाही. संसाराचं प्रेम सांगतो मी तुम्हाला ट्रान्सपर्ट परिवर्तन जिथं होत राहते तयानाम संसार. पण 750 वर्षे झाले रूप पाहता लोचनी अभंगाला. आजही अभंगाचा जिवंतपणा जसाच्या तसाच आहे. याले म्हणते परमार्थ. तो कधीच जुना होत नाही. रामकृष्ण हरी भजन किती वेळा ऐका तुम्ही ते जुनं थोडी होत असते काही. ज्ञानोबा तुकाराम किती वेळा ऐका. विठोबा रखमाई किती वेळा ऐका. 350 वर्ष अभंगाला झाले तरी कीर्तनात अभंग अजूनही तोच पावर आहे. ओवी 750 वर्ष होऊन गेले तरी ओवीचा पावर जसाच्या तसाच आहे. म्हणून परमार्थ जुना होत नाही. आपण जुने होतो हे महत्वाचं आहे. परमार्थ कसा जुना होईल. दिलं की प्यास बुझत न बुझाय. पुणी पुणी कितनी जेवढं जेवढं ऐकलं समुद्रासारखा आहे परमार्थ. जशी समुद्राची खोली कोणी मोजू शकत नाही तसा परमार्थाचा अंत कोणाला लागू शकत नाही. जेवढे समुद्राच्या तळाशी जाल तेवढं तुम्हाला चांगले रत्न मिळतील. तसं जेवढं भक्तीच्या तळाशी जाल तेवढा आनंद मिळेल. भक्तीच्या फुलाचा भक्तीच्या फुलाचा गोड सुहास. भक्तीच्या फुलाचा भक्तीच्या फुलाचा भक्तीच्या फुलाचा भक्तीच्या फुलाचा गोड भक्तीच्या फुलाचा भक्तीच्या फुलाचा तुझा देव येईल तुला भेटण्यास. 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 तुझा देव येईल तुला भेटण्यास.
जयाची हाती. आणि म्हणून भक्ती ज्ञान वैराग्य झालं. आत्मदेवाची कथा प्रथम स्कंदामध्ये अधिकार लिहिला, द्वितीय स्कंदामध्ये सर्ग उपसर्ग, तृतीय स्कंदामध्ये मन्वंतर, चतुर्थ स्कंदामध्ये सृष्टीची उत्पत्ती, पंचम स्कंदामध्ये कश्यप अदितीची कथा, 6व्या स्कंदामध्ये नरकाचं वर्णन, त्याच्यानंतर जडभरताची कथा, ध्रुवचरित्र म्हणजे वयाची अट परमार्थाला नाही कधी करू शकता तुम्ही. 7व्या स्कंदामध्ये वासनेचं वर्णन, प्रल्हाद, हिरण्यकश्यप आणि कयाद. म्हणजे आई बापाच्या माध्यमातून जन्माला आलेल्या पुत्राची उत्पत्ती पहा. बापाला देव पटत नाही आणि पोरग देवाशिवाय राहू शकत नाही. हिरण्यकश्यपूने किती विरोध केला, भजन करू नको बाकी काही कर लागत. म्हणजे काही मायबापाले पोट्ट्यानं फक्त भजन करू नये, त्यानं बाकी काही केलं चलते. दिवसभर तो टपोरी पोट्ट्या संग फिरला तरी बाप म्हणत नाही, पण हरिपाठात गेल्यावर बाप म्हणते बाबा कुठे गेल तर भाऊ. पोरग म्हणते बाबा हरिपाठात. ते काय आपले काम आहे काय, तो काय साधू होतं काय. आता एका हरिपाठात साधूच होते का लगेच ते. पण चांगले काम केले हे त्यांना काही लोकांना पटत नाही. म्हणून हिरण्यकश्यपू सारखा बाप आणि कैकई सारखी माय. तिनं जवळचा राम दूर पाठवला कोणासाठी, भरता करता. म्हणून भरत म्हणे तू माझी आई नाहीस. आणि हिरण्यकश्यपूने स्वतःच्या पोराला देवापासून विन्मुख केलं. नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावया नपवे कोणी. नंतर पुढे 8व्या स्कंदामध्ये मोक्षाचं वर्णन आलं. गजेंद्राची कथा सांगितली. पूर्वजन्मामध्ये इंद्रदुम्न नावाचा राजा आहे. तो एक दिवस देवपूजेला बसला आणि आले साधू दरवाजावर. त्यांचं नाव आहे अगस्त्य ऋषी. ओम भवती भिक्षाम देई. दरवाजावर आलेला अतिथी कोणी असो, त्याची जात पंथ धर्म विचारायचा नसतो. अतिथीला कुठली जात आहे. आता आपले दरवाजावर कधी मुसलमानाचे एखादे साधू येऊन जातात, काजी, ते आपल्याला फकीर भिक्षा मागतात. आपण काय देत नाही का त्यांना. हालाकी आपले भिक्षुक त्याच्या दरवाज्यात जाणार नाही, पण त्याचे लोक आपल्या दरवाज्यावर आल्याशिवाय राहत नाही. हा भारत देश आहे. तुम्ही किती भेदभाव पाळा, पण आम्ही लोक भेदभाव पाळत नाही, लक्षात ठेवा. कारण आम्हाला माहित आहे हे माया आहे. तुम्ही भेदभाव पाडता, आम्ही कुठं भेदभाव. कारण आमच्या संतांनी, आमच्या ग्रंथांनी, आमच्या शास्त्रांनी हेच शिकवलं आम्हाला का सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही शिकवण आहे आमच्या लोकांची. याचा अर्थ आम्ही कमजोर आहे हे समजू नका. नाही तर तुम्हाला वाटन बा का हम सब भाई भाई म्हणते तर याच्या हातात जोर नाही. नाही, आम्ही जर पेटलो तर तुम्हाला रस्ते सुधरू देत नाही, हे तेवढंच खरी आहे. 1400 टाळकरी निघाले घेऊन. कोण? तुकाराम महाराज. कुठं? पंढरपूरच्या वारीला. वारी बंद पडली होती ज्ञानेश्वर महाराजांपासून. नंतर ज्ञानोबारायनं पहिले वारी सुरू केली. माझ्या जीवीची आवडी आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची माझ्या जीवीची माझ्या जीवीची आवडी.
पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी काढली यात्रा. मग ज्ञानोबाराही गेले. काही दिवस वारी बंद राहिली. मग हैबतराव बाबा यांनी गळ्यामध्ये माऊलीच्या पादुका घेऊन वारी सुरू केली. म्हणून आजही माऊलीच्या रथासोबत जे तुम्हाला घोडे दिसतात हे परंपरेचे घोडे आहेत. जो अश्व असतो रिंगणाचा तो शितोडे सरकारांचा अंकलीकर. ज्यांच्या पिढीमध्ये मुलगाच होत नव्हता त्या राणीला 9ही मुलीत झाल्या. 10व्यांदा एक गर्भवती ती. शेवटी राजानं सांगितलं आता का पोरगी झाली तर तुलेही कापतो आणि त्या पोरी खतम करतो. राजा बोलेंदल हाले. राणी घाबरली. पण राणी डोकेबाज होती. फुकटच राणी झाली सांगा ते. 9व्यांदा 10व्यांदा पोरगीत झाली हो. तिच्या लक्षात आला आता का राजाला समजलं का पोरगी झाली. बास या मलाही मारतो आणि या पोरीलाही जिवंत ठेवत नाही. आता त्यावेळेला घरामध्ये बाळंतपण व्हायचे तर दाई येत होती. मातंग समाजाच्या काही महिला होत्या दाई म्हणतो आपण. त्या बाळंतपण करायला यायच्या. त्या आल्या आणि हिनं तिला सांगितलं पाय फक्त ही खबर माझ्या तुझ्याशिवाय कोणाला समजू देऊ नको का मला पोरगी झाली. तुला फक्त एकच सांगायचं आहे. कोणी विचारलं तर राणीला पोरगा झाला. ते म्हणे हे लय जबाबदारीचं काम आहे बरं. राजाला का माहीत पडलं मी खोटी बोलली तर माझा प्राण जाऊ शकते. राणी म्हणे तू जर खरी बोलली तर आमच्या दोघीचा प्राण जाऊ शकते. शेवटी बाईचं मन बाई समजू शकते. मी तुला लागन तर पैसे देतो. मला 9 मुली झाल्या. राजानं सांगितलं 10व्यांदा जर तो मुलीला जन्म दिला तर तुम्हा दोघी मायलिकेनं जिवंत ठेवणार नाही. आता ती म्हणाली मी पैसे घेऊन तुझं काम करू. मी एवढी खालच्या दर्जाची नाही आहे. शेवटी मी एक स्त्री आहे. आणि हाच प्रसंग माझ्यावर जर आला असता तर माणूस दुसऱ्यावर आला म्हणजे पैसे घेतो आणि स्वतःवर प्रसंग आला म्हणजे मग तिनं सांगितलं आज मी मदत केली तर पुढं चालून मलाही संकट येऊ शकते. माझाही ईश्वर कोण्या रूपानं मदत करेल. मला 1 रुपया नको. माझा जीव गेला तर चालेल पण राजाला एकच सांगेल का पोरगा झाला. झालं. सगळ्या राज्यात घोषणा केली पोरगा झाला पोरगा झाला. राजाला मोठा आनंद. राजा पहाचीच घाई करे. पण राजाच असं असते. पहिले असं होतं म्हणते का काही दिवस 1.25 महिन्याचा काळ जाईपर्यंत बापाला पोराचं तोंड पाहता येत नव्हतं. हे आता पहिले नियम आहे. आता नाही बोलत मी. आता बोलतही नाही. मला बोलता येते पण मी बोलत नाही. बोललं तर आपलं तोंड दिसते. मग काहीले फालतू वाप धाडा मलेच म्हणून अजून लोक 1.25 महिने पाहताच येत नव्हतं जोपर्यंत त्याचं नामकरण होत नाही. आता तर बापा जन्मालेला का बापाच पुढं पुढं करते. घेतला मोबाईल का काढला फोटो टाकला फेसबुकवर. माय क्यूट बेबी. तुला माहित आहे का एका दिवसातच आहे ते हातभर लगे क्यूटही आहे का ते काहीतरी आपलं. म्हणजे हे आता सगळ्यांना काही नाही. ते नियम फियम सारे धाब्यावर बांधलेलो काही नाही. आणि उलट वरतून म्हणायचं का आम्ही सुशिक्षित आहोत. तुम्ही किती सुशिक्षित व्हा आणि किती स्टँडर्ड व्हा शेवटी संस्कृती तुम्ही सोडू शकत नाही. नियम ते नियम असतात. आता पहिले लग्न झालं का 5-6 महिने एकमेकाचं तोंडही नाही पाहू दे म्हणते. आता जुने लोक असे सांगते बा. आता आपण काय होतो तेव्हा आता काय आता नाही बोललं ते बरं ना त्याच्यापेक्षा. आणि चला मग पुढे. राजाला माहित पडलं का मला पोरगा झाला. 1.25 महिना मी त्याचा चेहरा पाहिल. पण लगेच बोलावला ब्राह्मण आणि ब्राह्मणाला सांगितलं तुलाही लागन तेवढे पैसे देतो. राणीनं फक्त माझं एक काम करा महाराज. जर तुम्ही आज खोटे बोलले थोडे तर आमच्या दोघा मायलेकींचा जीव वाचू शकतो. राजानं अशी धमकी दिली आहे. तोही ब्राह्मण म्हणजे काही असा नव्हता हो पैसे घेऊन चांदणी बुडीतली वर्त काढणारा. नाही तर चांदणी बुडी गेली तर लग्नच निघत नाही. पण एक नवरदेव म्हणे वर्त नाही आणतायत काय म्हणे 1000 रुपये जास्त देतो म्हणे. आता अशा चांदण्या जर 1000 रुपयानं वर्त आणल्या असत्या तर मग काहीले हे मूर्त लागले असते. म्हणजे निसर्गाचे वर्त जाण्याचे प्रयत्न करतो कधी कधी आपण. नाही त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये. ब्राह्मण म्हणे मी सांगतो राजाला का जोपर्यंत हा 18 वर्षाचा होत नाही तुम्हाला येतं तोंड पाहता येत नाही. जमला ताल. 18 वर्षापर्यंत त्या राणीनं त्या पोरीला पोरासारखं सजवलं. हे म्हणजे जवळजवळ 6-7 पिढीची घटना आहे. ज्ञानोबारायच्या आधी जे शितोडे सरकारचे घोडे असतात त्याचं बोलतो मी. सातारा जिल्ह्यातील जे अंकली आहे त्या तालुक्यातले हे सगळे.
आता लग्नाचा टाइम आला, मग पोरगी पहा चांगली. आता राजाचंच पोरग म्हटल्यावर कोण पोरीला नाही म्हणणार. दुसऱ्या राज्यातली सुंदर मुलगी पाहिली, लग्न लागलं. राजाला सांगण्यात आलं लग्न झाल्यावर 1 दिवस जाईपर्यंत नवरदेव नवरीचं तोंड पाहायचं नाही, नाहीतर एक तर नवरी मरण नाही तर नवरदेव मरण. कायले पाहिजे राजा, तो म्हणे एका दिवसाची गोष्ट आहे ना, उद्या सत्यनारायण झाल्यावर पाहिनंच आहे. मग तेव्हापासून मला असं वाटते का चेहरा पाहण्याची पद्धत आली. पहिले पहा, नाही तर नवरीचं तोंड तसं पाहिणे लोक असा इथपर्यंत घुंगट राहे, ते असं पाहा लागेल, मग पैसे टाका लागे. त्याच्यात लय होते ते नियम. पहिल्या दिवशी फिरवे नवरदेव निघते, त्या दिवशी पुऱ्या गावात त्याले. त्याच्यानंतर लग्न करून आला का पुन्हा नवरदेव नवरी पुऱ्या गावात फिरवे. म्हणजे सांगासाठी का पहा बा झालं माय, तुमचंही झालं पाहिजे. जसं मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या आधी मूर्ती सगळ्या गावातून फिरवल्या जाते, तसं या ठिकाणी नवरदेवाला सुद्धा हे सगळी प्रक्रिया केल्या जात होत्या. पण त्या दिवशी रात्रीची गोष्ट, हे दोघही जण एकमेकाजवळ बसले. आता दोन्ही पोरी. तिनं आपली सगळी कंडिशन त्या पोरीजवळ सांगितली. ऐक, मी मुलगा नाही म्हणे. मग मी मुलगी आहे. गंमत करतो ना तू? नाही, हे खरं आहे, मी मुलगी आहे. माझ्या आईनं आमच्या दोघीच्या जीवाला वाचवण्याकरता आतापर्यंत 18 वर्षे हे सत्य दाबून ठेवलं. तिनं तर डोक्षारच हात दिला. हे मायाच नशिबात होतं का म्हणे, माझं तर कपाटच फुटलं. आता पोरी संग पुरीचं लग्न असं कसं होईल. तिनं मग सगळी कथा सांगितली का जर ही गोष्ट तेव्हा माहीत पडली असती तर आज आम्ही दोघंही माहिले की जिवंत दिसलो नसतो. हे सगळं खोटं दाबून ठेवलं. आणि तुला जर वाटत असेल तर तू आता हे सगळं खरं सांगू शकते कोणाला. आता ठीक पोरगी आहे शेवटी, तिलाही अजून पश्चाताप झाला. जर हे माझ्याशी झालं असतं तर तिनं एकच सांगितलं मग याला पर्याय काय. ते म्हणे आता हे आज नाही उद्या उघडं पडल्याशिवाय राहत नाही. त्याच्यापेक्षा मी आता रात्रीच निघते आणि माझ्या जीवाचं काहीतरी करून घेते. माझाही संसार वाईट उद्ध्वस्त नको, तुझंही जीवन उद्ध्वस्त व्हायला नको. तू उद्या सकाळी आपल्या आईबापाकडे निघून जा. माझं काय, मी निघून जाईल, कोणाला दिसणार नाही. त्याच दिवशी रात्री ते पोरगी निघाली एका घोड्यावर बसून, जंगलात गेली, आळंदी क्षेत्रामध्ये आली. तिथून ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई चौघई भावंड यात्रेकरता निघाले होते. परिक्रमेला निघाले असताना हिच्या कानावर आवाज आला भजनाचा. हिला वाटलं नाहीतरी आता आपलं शरीर संपवायचंच आहे, भजन करणारे कोणीतरी दिसतात, यांचा दर्शन घ्यावं, नमस्कार करावा. पोरीनं जसं ज्ञानोबारायच्या पायावर डोकं ठेवलं तसे ज्ञानोबारायच्या तोंडातून शब्द निघाले, बाळा उठ. आता ते तर बाली होती ना, ते तर पोरगी होती ना, पण ज्ञानोबारायचे शब्द पहा कसे निघाले, अरे उठ. पोरगी म्हणाली प्रारब्धानं तर माझी गंमत केलीच केली, पण तुम्ही माझी गंमत करता. मी पोरगी नाही, म्हणजे मी पोरग नाही, मी मुलगी आहे. तुम्ही अरे उठ बाळा उठ म्हटलं, मी अरे नाही, मी मुलगी आहे. ज्ञानोबाराय म्हणजे असं होऊच शकत नाही. या तोंडातले शब्द आजपर्यंत कधी खोटे झाले नाही. ज्या अर्थी या तोंडातून शब्द निघाला अरे उठ, तर तो मुलगाच आहे. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातलो प्रभू. काय ज्ञानोबाराचा अधिकार असन. जी ही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला. मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. देवानं तर फक्त स्त्री पुरुष जन्माला घातले, देव आता चेंज नाही करू शकत. पण ज्ञानोबारानं नुसता आवाज दिला, फार परिवर्तनच केलं हो. मुलीचा मुलगाच करून टाकला. त्या दिवसपासून त्या राजाने ठरवलं का जेवढेही ज्ञानोबारांचे सोहळे चालतील त्या प्रत्येक सोहळ्याला माझे घोडे विनामूल्य राहील. म्हणून आजही
ते परंपरा त्या साताऱ्याच्या सरकारची, चितोडे सरकाराचे घोडे असतात रिंगणाला. आरफळकर, मी कुठून भटकलो माहित आहे तुम्हाला? आपल्याही दरवाजावर त्यांचे मागणारे येतात अतिथी म्हणून. इथून आपण थोडे बाहेर निघालो होतो, परत आणतो मी तुम्हाला तिथं. नंतर या ठिकाणी ज्ञानोबारांनी ते वारी चालवली, नंतर हैबतराव बाबांनी चालवली, मग तुकाराम महाराजांनी 1400 टाळकरी घेतले आणि पताका घेऊन वारी सुरू केली. पण आता इकडे हे मुघल तेव्हाही होते, हे आडवे येऊ लागले. मंदिर, तीर्थयात्रा याच्यावरती दहशतवाद घालू लागले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाऱ्याचं कीर्तन ऐकलं आणि छत्रपती शिवरायांना माहीत पडलं हे कोण महात्मा आहेत. लोकांनी सांगितलं हे देऊचे तुकाराम महाराज. एका कीर्तनात छत्रपती शिवराय तुकोबारायाचे अनुयायी झाले. असा एकमेव शिवाजी राजे आहेत का ज्यांनी वारकरी संप्रदायाची माळही घातली आणि एकादशीचं व्रतही केलं. राजे तर किती झाले असं ना आतापर्यंत, एकादशी नाही केली ते नाही. वारकरी संप्रदायाचा वारसाही नाही जपला. आणि ज्या वेळेला मग वारी निघाली तर हे आडवी येत होते लोक. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं तुम्ही फक्त दिंडी काढा, मधात कोण येते तर मग मी आहे. म्हणजे परमार्थाला त्यावेळेला धर्म कारण सुद्धा महत्वाचा होता आणि झेंडे त्याच्यासाठी होते ना. जोपर्यंत कोणी आडवं येत नाही तोपर्यंत मस्त झेंडा लहरू द्या, कडू द्या या भगव्याची ताकद. आणि जर विनाकारण कोणी आडवा येत असन वाटेवर तर तो झेंडा उलटा करा, पताका गुंडाळून घ्या, ज्या ज्या कळावर पर्यंत त्या कळावर हाना. भले तरी देऊ कासेची लंगोटी आणि नाठाळाच्या माता हानुकाठी. या संप्रदायाचे पाईक आहोत आम्ही. दुसऱ्याच्या जमिनीवर कब्जा करून त्या जमिनीला स्वतःच म्हणणं बरं नसते. एक लक्षात ठेवा, हे मातृभूमी आहे, हे सगळ्याची माय आहे. हिच्या आरती करता अनेक लोकांनी बलिदान दिलेलं आहे. हे बलिदानाची भूमी आहे. आणि म्हणून आलेला अतिथी अपमान होऊ नये म्हणून काय असते ती 1-2 रुपये आपण देऊन देतो आणि जा बाबा. काय काय कमी होती त्याला दिल्याने? काही तो तुमचा वावर मागते तुम्हाला का अर्धी एखादी खोली देवा मायना नाही, काही नसते. विद्या अशी शिका स्वतःचंही बरं होईल आणि सरते शेवटी दुसऱ्याचं आपल्यापासून कल्याण होईल. म्हणून तो उत्तानपाद म्हणजे कोण? आईच्या गर्भातून निघालेला, डोक्याकडून आला. त्याला 2 पत्न्या आहे, सुरुची आणि सुनीती. एक प्रवृत्ती दुसरी निवृत्ती. एकीचा ध्रुव आहे दुसरीचा उत्तम आहे. होय 5 वर्ष आहे. उत्तम बापाच्या मांडीवर आहे, ध्रुव घराच्या बाहेर आहे. ज्या राजाने आपल्या जीवनातून नीती बाहेर काढली तो राजा कधीच राज्य करू शकत नाही. आणि अशाच ठिकाणी ध्रुव येत असतो जिथं नीती आहे. ध्रुव म्हणजे निश्चय. उत्तम म्हणजे अंधकार. उद म्हणजे ईश्वर, तम म्हणजे अंधकार. व्याकरणामध्ये उत्तम शब्द हा द त्याच्यातला लपलेला आहे. डबल तो वापरतो आपण उत्तम, पण उद शब्द आहे तो. उद म्हणजे ईश्वर, तम म्हणजे अंधकार. ईश्वराविषयी ज्याच्या डोक्यात अंधार आहे तो उत्तम. आणि तोच राजाच्या मांडीवर आहे. एक दिवस खेळत खेळत गेले ध्रुव आणि पित्याच्या मांडीवर बसले. बैसावया पित्याच्या उत्संगी. ज्ञानोबाराय म्हणतात सुरुची आली धावत आणि तिनं पाहिलं, तिला सहन झालं नाही, तिनं हात पकडला आणि बाजूला लोटलं ध्रुवाला. लेकराला काहीच आठवत नाही पण बोलणं पटकन त्याच्या मनावर परिणाम करते. म्हणून घरातही लहान लेकरं असेल तर आपलं बोलणं, आपलं वागणं हे सगळं बरोबर ठेवा. लेकरं तुमची लवकर नकल करते बरं. आपण जसे जसे वागू तसे तसे लेकरं आपलं आचरण करतात. आपण जर सकाळी उठून देवाजवळ बसत असाल तर लेकराला घेऊन बसा, लेकरं तसेच शिकून पुढं. आता तुम्ही उठल्या उठल्या मोबाईल पाहता आणि पोट्टेले म्हणता चल ठेव मोबाईल, एवढा मोबाईल पाहत असते का तू? लेकराईला काय म्हणता तुम्ही? त्या लेकराईले मला काहीच म्हणायचं नाही सध्या. तुम्हीच लोक आहे त्या लेकराईले जास्त गुंतून ठेवणारे. पहिले पोट्ट रडलं का माय मांडीवर थापटून त्याला झोपवत होती. आता काय नाही, घे बाबा घे कार्टून लावून देते आणि पोट्ट बसते आपलं मोबाईल पाहत. एक पोट्ट तुम्ही असं पाहिलं का मिक्सर लावल्याशिवाय झोपेच नाही ते. हो ना, खरं आमच्या गावातच होतं ते.
काय काय त्याच्या जन्माच्या वेळेस घडलो त्याचं त्याला माहित. हे बाई शेवटी कुठेही गेली तर पायना नंतर विचारे त्या घर मालकीले मले मिक्सर असेल तर लाव बापा पहिले, त्याच्याशिवाय पोट्ट झोपतच नाही म्हणे. काय काय सवय लावून ठेवल्या बेकार. मोबाईल त्याला जमतच नाही जी म्हणे महाराज त्याला. पोट्ट मोबाईल शिवाय जेवतही नाही, मोबाईल शिवाय अभ्यासही करत नाही आणि मोबाईल शिवाय उगही बसत नाही. वा वा मस्त इकडे जेवण सुरू त्याच्यासमोर तुम्ही मोबाईल देता. कसे संस्कार द्याल तुम्ही? ठीक आहे ना, विज्ञानाची गरज पण आतापासून नाही ना त्याला. काळानुसार ह्या सगळ्या गोष्टी बदलत चालल्या मलाही मान्य आहे, पण त्याच्या तरुणपणात त्याच्या कोवळ्या वयावर एवढा अत्याचार नका करू तुम्ही. त्याच्या डोळ्याची संवेदना, त्याच्या डोळ्याचं एक जी त्वचा असते खूप नाजूक असते. ते आपल्याला असतं जास्त झालं म्हणजे डोळ्यावर परिणाम होते. त्या लेकराचं काय म्हणत असं, पण आपल्याला या गोष्टी सोप्या वाटतात. सज्जन हो, सगळीकडे तेच आहे. आता काही त्याच्या विषयावर न बोललेलं बरं. बोलू नये की ह्या गोष्टी स्टॉप होणं शक्य नाही. आता अति झाल्या त्या गोष्टी. आता त्याच्यावर प्रतिबंध शक्य नाही लागणार, पण आपल्याच हाती आहे. मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही स्वतःच प्रतिबंध लावत चला. हळूहळू सवय कमी करा त्याची. त्याला कोण्या दुसऱ्या गोष्टीत गुंतून ठेवा. तुम्ही जसे जसे कराल तसे तसे संस्कार त्याच्यावर पडेल. सुरुचीच्या तोंडातून शब्द निघाले, हे ध्रुवा तुला जर बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर जा देवाची प्रार्थना कर आणि दुसरा जन्म माझ्या उदरातून माग. त्याच्या लक्षात आलं ज्याच्या अर्थ माझी आई सांगते ना मग देव आहे. गेलं रडत. सुनीतीला विचारलं, आई या जगात देव आहे का ग? हे भागवत आहे. हजारो वर्षाच्या पूर्वी ही खरंच होतं, आजही खरंच आहे. तुम्ही राहा अथवा नका राहो, पण ही कथा खरीच राहील. कारण कथेमध्ये असे शब्द लिहिले गेले जे तीनही काळात सत्य आहे. आणि त्यालाच तर परमात्मा म्हणते, ज्याच्या नावापुढं नाही शब्दच लागत नाही. देव माग होता काय? हो, आता आहे पुढं राहील. आपल्या पुढं नाही लागते ना. आपल्याला विचार का मागच्या अवतारात होते तुम्ही? नाही बा, आपण खायले आम्ही आता आहे. आणि पुढं रान काय? कुठं पुढं रान? उद्याची गॅरंटी नाही ना. आपल्या नावापुढं कुठेही नाही लागू शकते. ज्याच्या अस्तित्वापुढं नकारच येत नाही तो परमात्मा, म्हणून तो सत्य आहे. पाहता पाहता ध्रुवाला आईने सांगितलं देव मिळतो, पण त्याला शोधावं लागते. भेटतो देव का पूजनी अर्चनी, पुण्य कालावती दान धर्मातुनी, शोध रे दिव्यता आपुल्या आंधळ्या खेळसी उठवली शोधशी मानवा नांदतो देवा आपुल्या अंतरी शोधशी मानवा रावी मंदिरी. मेघ हे दाटती कोठुनी अंबरी. हे सगळं वर्णन केलं. भेटतो देव का पूजनी अर्चनी, पुण्य का लाभते दान धर्मातुनी, शोधरे दिव्यता आपुल्या जीवनी, आंधळ्या खेळ हा खेळसी कुठवरी. तुझा आहे तुझ पाशी आणि परी तू जागा चुकलाशी. ईश्वर सर्व भूतानाम. निघाले ध्रुव. आता 5 वर्षाच्या लेकराला कोणती आई जंगलात पाठवेल? याचा अर्थच तो आहे का आईने लेकरावर योग्य मार्गदर्शन करावं. वयाच्या 5व्या वर्षी शिवनेरीच्या पायथ्याशी शिवबांना नेलं. जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवरायांचा हात धरला आणि शिवबांचं बोट कोंढाण्याकडे केलं. शिवबा, त्या दिवशी जिजाऊ मासाहेबाची प्रतिज्ञा पूर्ण होईल. शहाजी राजे भोसलेंचं स्वप्न पूर्ण होईल ज्या दिवशी तुमच्या अध्यक्षतेमध्ये कोंढाणा किल्ला स्वार करण्यात येईल. हे प्रतिज्ञा होती.
जिजाऊ मासाहेबांना नुसतं बोटच दाखवलं छत्रपती शिवरायांचं घेऊन, केला ना स्वर. हाला की चांगल्या चांगल्या लोकांचा बळी गेला त्या कोंढाण्याला. गड कोंढाणा सर तो केला, वीर तानाजी स्वर्गी नेला. काय लोक वसंतराजे होते वा. स्वतःच्या पोराचं लग्न बाजूला ठेवलं, आधी लग्न कोंढाण्याचं, मग रायबाच ते नंतर पाहू, पहिले स्वराज्य होऊ द्या. कारण हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, ही महाराजांची इच्छा आहे. मावळे काही साधे सुधे नव्हते तेव्हा. 5 वर्षाच्या वयामध्ये ध्रुवबाळ निघाले. आता हे जिज्ञासा, जिद्द, लहान लेकराचा हट्ट आहे. ते तेईले पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याजवळ काही ठेवा पण नाहीच पाहिजे ते. तुम्ही जर घरामध्ये 2 लेकरं असेल आणि एखाद्याला दुसरी गाडी आणली, त्याला दुसरी आणली, तर त्याला दुसरी नाही पाहिजे, त्याला तेच पाहिजे. आला की त्याच्यापेक्षा महाग हे गाडी असते, पण तो म्हणते नाही त्याला काऊन ते आणली. लहान वयस तसं आहे, हट्टी. त्याला पैशाचं घेणं नाही, वस्तूचं घेणं नाही, हे अशी मले पाहिजे. आणि एकदा पोरग जिद्दीले पेटलं का मायबाप मग काहीच करू शकत नाही. ध्रुवाने सांगितलं मी देवाला शोधणार. आणि लहान लेकराचं अंतःकरण स्वच्छ असते, कोमल. आणि जिनके कपट दंभ नाही माया, तिनके हृदय बसहो रघुराया. गेले वनात, रस्त्याने जाता जाता नारद भेटले. स्वतःच्या मताने घेतलेली औषधी आणि डॉक्टर कडून तपासून घेतलेली औषधी याच्यात बरचसं डिफरन्स आहे. स्वतःच्या मताने जपलेला मंत्र किंवा स्वतःच्या मताने घातलेली माळ आणि गुरुच्या मुखातून मंत्रयुक्त करून घेतलेली माळ, त्याच्यात खूप फरक असतो. स्वतःच्या मतानं घाला, माझं काही मत नाही. स्वतःच्या मतानं मंगलसूत्र घालू शकते का बाई? नाही बा, आता पैसे आहे माझ्याजवळ तर मग आता घेतो घालून. अहो तर लोक काय म्हणा, माय माझे तू करतो याच्याबद्दल न बोल नाही, पण तू जर त्या मतानं लग्नाच्या आधी मंगळसूत्र घातलं तर सगळे लोक तुझ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतील. स्वतःच्या मताने घेतलेली औषधी आपण फक्त दुखते म्हणून घेऊ, पण नेमकं दुखणं कुठून आहे हे थोडी माहीत पडते. पण डॉक्टरला जर तपासून पाहिलं तर डॉक्टर योग्य उपचार करेल, तसं सद्गुरू योग्य उपचार करतात. म्हणून नारदांनी ध्रुवाची जिज्ञासा पाहिली आणि योग्य शिष्य भेटला का गुरु सुद्धा मग आनंदित होतात. नारदांनी सांगितलं घे, देवाच्या प्राप्तीचा मंत्र तुला देतो. ओम नमो भगवती वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवती वासुदेवाय. वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय. वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. इतना स्वामी सखा हमारे, इतना स्वामी सखा हमारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. ज्या वेळेला 5 वर्षाचे ध्रुव वनात गेले, तपश्चर्या झाली. मधुवनामध्ये 6 महिन्यापर्यंत तपश्चर्या केली सज्जन हो. आणि जगाच्या मालकाने चतुर्भुज रूपामध्ये येऊन ध्रुव बाळाला या ठिकाणी दर्शन दिलं. याचाच अर्थ परमार्थामध्ये भक्ती करण्याकरता वयाची अट नाही. ध्रुवाचं कोणतं वय आहे, व्याधाची कोणती भक्ती आहे, तसं या ठिकाणी वय कंचही असू द्या, फक्त मनाची जे पवित्रता आहे ते मात्र भगवंताच्या भक्ती करता लागते. इथं जात कोणती असू द्या, शबरीची कोणती जात आहे, विदुराचं कोणतं हे आहे, उग्रसेनाचं कोणतं पौरुष आहे,
गजेंद्राची कोणती विद्या आहे, कोणत्या शाळेमध्ये तो शिकला? उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती दिखोनिया. म्हणून भगवंताने ध्रुवाला उच्च आसनावरती बसवलं. नंतर ध्रुवाच्या कुळात एक उत्कल नावाचा मुलगा झाला, त्याच्या वंशात अंग झाला, वेन झाला. नंतर झाले पृथु अवतार. पृथूपासून प्राचीन बरही झाले. पृथु प्राचीन बरही लागी प्रियवत वनवासा लागी. नंतर प्रियव्रताच्या कुळात अग्निंध्र नावाचे राजे झाले. त्याच्या नाभीपासून ऋषभदेव. ऋषभ म्हणजे बैल, धर्माचा अवतार आहे. बैल धर्माचं प्रतीक मानले जाते, म्हणून शिवजी त्याच्यावर बसतात. धर्म अर्थ काम मोक्ष आणि शिव देखता प्रत्यक्ष. शंकरजी बैलावर बसते म्हणजे काही व्यापारी आहे काय शंकरजी? धर्माचं प्रतीक म्हणजे बैल आहे. मावत नाही का त्याच्यात नरसिंह? आतापासून तिला घालून ठेवले पाहिजे, बरोबर नाही आताशान फाळून बहीर. आणि ज्या वेळेला मग या ठिकाणी त्या प्रियव्रताचे पुत्र झाले कोण? ऋषभदेव. त्याचे 100 पोर आहे. 81 कर्म करून ब्राह्मण झाले. 9 खंडाचे 9 अधिपती झाले. 9 सिद्धेश्वर झाले. आणि मग उरला एक पोरगा, त्याचं नाव आहे जडभरत. रोज सकाळी उठलं की गंडकी नदीवर जायचं, आंघोळ करायची, हातामध्ये गळवा घ्यायचा आणि सूर्याला पाणी द्यायचं. आजही ज्या ज्या माणसाला आरोग्याची इच्छा असेल त्यानं सूर्योदयाच्या पूर्वी उठा आणि सूर्याला पाणी द्या. रोज नियम करून तर पहा. 1-1.25 महिन्यात मग मला सांगा. आता कोणाला पाणी गिनी टाकायची फुरसद आहे? पाणी टाकू घेते पण पाणी नाही टाकत सूर्याले. आता पहिले कसं होतं, साधू संत सकाळी उठून स्नान करून सूर्याची वाट पाहायचे कधी उगवते म्हणून. आता सूर्य सकाळी उठते आणि लोक इकडे पाहते कधी उठते म्हणून. आता हे बदललं पुरं. एक दिवस त्याच्या डोळ्यासमोर एक हरणी आली पाणी पिण्याकरता. वाघाचा आवाज ऐकला म्हणून हरणी घाबरली. ती होती गर्भवती. वाघाच्या भीतीने तिचा गर्भ पतन झाला. ते तर मरून पडली, पण ते पाळस हरणीचं तडफडू लागलं. डोळ्यासमोर आई निघून गेली, लेकरू एकटं पडलेलं आहे. शेवटी जडभरताने उचललं ते पाळस आपल्या झोपडीत नेलं. मग त्या हरणाच्या पिल्याला वागवलं, मोठं केलं. पाहता पाहता शेवटी ते जसं जसं मोठं होत होतं महाराज, तसं तसं बरं वाटत होतं याला. आता हरण आहे ते, पण याचा मरण काळ जवळ आला. ह्या पडला मरणाच्या छय्येवर. आणि मग याच्या डोळ्यासमोर एकच, मी गेलो तर हरणाचं कसं होईल? कोणी वाघाला येले खाऊन टाकन, येले चारा कोण देईन, येले पाणी कोण देईन, असे बरेच लोक आहे. आपलं स्वतःचं टेन्शन त्याला कमी आहे, पण मरताना त्याला टेन्शन आहे घरच्याईचं. ह्या मरणाच्या बाजीवर झोपला आणि ह्या पोराले म्हणे, बाबू आता मी गेल्यावर तुमचं कसं होईल? तू जाय पहिले, तू आहे म्हणतो बाई ऐकलाय सारं, तू गेला का बरोबर चांगलं होते सगळं, काही कोणाच्या ना कोणाचं राहत नाही. पण अहंकार आपल्याला किती आहे, मी गेलो तर कसं होईल, काय होईल, होते सगळं बरोबर. ज्या वेळेला या ठिकाणी तो जडभरत राजा हरणाचं चिंतन करता करता मेला म्हणतात, पुनर्जन्म तोच भेटला. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनीने. दुसरा जन्म मृगयोनीत आणि तिसरा जन्म झाला ब्राह्मणाच्या घरात. सिंधू सवीर देशाच्या राजाला उपदेश केला. नंतर पुढे अजामेळाचं चरित्र आलं. कान्यकुब्ज देशाचा ब्राह्मण आहे अजामेळ. फक्त मरताना त्यानं त्याच्या पोराला हाक मारली म्हणतात. तसा काही तो देवधर्म करणारा नाही, पण भेव लागलं म्हणजे किती नास्तिक माणूस असू द्या. मी एक सांगतो तुम्हाला, रात्रीचा टाईम असू द्या आणि निघाला एखादा माणूस भिवापूरवरून वडदला येण्याकरता, ॲटो नाही, गाडी नाही, 11 वाजून गेले, बाजार करता करता उशीर झाला आणि रात्रीचा टाईम, वातावरण बदललं, त्याच्यात होतं रस्त्यावर चिचीचं झाड. त्यानं ऐकलं होतं कुठून तरी का 12 वाजता याच्यावर चुडेलीन येते बा, आणि जो हालून राहिलं ते हवेनं झाड आणि आवाज येऊन आला. काय म्हणून मग तो जवायले फोन करन, तो कोणालाच फोन नाही करत. तो एकच म्हणा, भाऊ तपिसाच्या निकट नाही यावे, महावीर जब नाम सुनावे, श्रीराम जय राम जय जय राम. बरोबर आपल्यावर आली म्हणजे सारेले देव दिसते. आणि कुठपर्यंत म्हणून तो वळद मधली टुपलाईट दिशेपर्यंत. एकदा तिकडला खंब्यावरचा लाईट दिसला, वाचलो रे बा. हे असंच आहे ना लोकांचं.
दबाव बसला का बरोबर सुस्ती देव. तसं या ठिकाणी त्या अजामिळाने पोराला हाक मारली पण देव त्याच्या करता धावला. नंतर 28 नरकाचं वर्णन. आणि कश्यपाचे 2 पुत्र आहे अदितीपासून, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. हिरण्याक्षाने पृथ्वी रसातळाला नेली, देवानं वराह अवतार घेऊन वर आणली. हिरण्य म्हणजे सोनं, संस्कृत मध्ये सोन्याला हिरण्य म्हणतात. अक्ष म्हणजे डोळे. यायच्या नावातच यायचा अर्थ आहे. हे राक्षस भिक्षेचं काही नाही, फक्त नावं यायची जाणत चला. हिरण्य म्हणजे सोनं, अक्ष म्हणजे डोळे. दुसऱ्याच्या संपत्तीवर सतत नजर असणारा व्यक्ती म्हणजे हिरण्याक्ष. आणि हिरण्यकश्यप म्हणजे लोभ. तो कुठूनही तयार होतो. त्या हिरण्यकश्यपूच्याच कुळामध्ये कयाधूच्या पोटी एक भगवत भक्त पुत्र जन्माला येईल आणि त्याच्याच माध्यमातून सगळ्या राक्षसी कुळाचा उद्धार होईल. होते कधी कधी असं. रावणाच्या घरात बिभीषण येऊ शकते आणि रामाच्या अयोध्येत कैकई येऊ शकते. कधी कधी चांगल्या घरातही वाईट लोक येऊ शकतात, तर कधी कधी वाईट लोकांतही चांगले लोक जन्माला येऊ शकतात. कधी चांगल्या कपड्यातही घाण मन लपलेलं असते, तर कधी कधी फाटक्या कपड्यात चांगले संस्कार लोपलेले असते. कधी कधी बंगले श्रीमंताचे असतात पण मन त्याचे खालच्या दर्जाचे असतात. कधी कधी झोपडी तुटलेली असते पण मन उच्च स्थितीच असते. असं काही शरीराबिरावर काही समजायचं नाही. नारदानी सांगितलं कयाधूला तुझ्या पोटी भगवत भक्त येईल पण तुला एक करा लागते. काय? याच्या तोंडातून 108 वेळा नारायण नारायण जप करून घे. हे म्हणे लय कठीण आहे. जे हे पहिलेच तर बंजर जमीन आहे आणि याच्यात पेरणं म्हणजे कठीण काम आहे. तरी जमवत म्हणे. ह्या गेला शिकारीले आपला तपश्चर्येला. इंद्र पोपट झाला आणि झाडावरून 2 वेळा नारायण नारायण. याच्या शत्रूचं नाव होतं ते. वापस आला हिरण्यकश्यप. हट आजचा दिवस खराब गेला म्हणे. मी जात नाही. काऊन? माझ्या शत्रूचंच नाव घेतलं पक्षानं. पक्षानं काय म्हणे? पक्षी काही नाही. नारायण नारायण म्हणे. काही हातची लावता तुमच्या जीवावर आलं असं पाण्या पावसाळ्याचं. वापस आले असं तुम्ही. पक्षी कुठं नारायण नारायण म्हणत असते काय? इथं 2 टाइम जेवणारे तर विठ्ठल विठ्ठल म्हणाल नाही पाहत. पण पक्षी नारायण हो ना. कयाधू शपथ सांगलं नाही माझा विश्वास बसत नाही. तिले तर माहित होतं का देवाची करणी नारळात पाणी. आता तसं नका म्हणतो. देवाची करणी मे महिन्यात पाणी असं म्हणत जा. असं होऊ शकते कधी? मग 108 वेळा त्याच्या मुखातून नामस्मरण झालं सज्जन हो. आणि तेच प्रभाव कयाधूच्या गर्भावर पडले. मोठे मोठे शूरवीर राजे महाराजे, संत महंत जपी तपी वैज्ञानिक यांना जन्म देणारी बाई आहे, स्त्री आहे. म्हणून तिचा अधिकार शास्त्राने मोठा सांगितला. जसं पोरग झालं तर त्याला भल्ला आनंद झाला. त्याला वाटलं आता आपला राक्षसाचा कुळ पुढं चालणार. त्यानं टाकलं शाळेत. तर शाळेतल्या पोराईले सगळेले वारकरीच बनवलं प्रल्हादानं. जे राक्षसाचे लेकरं होते तेही माडकरी बनवलं. म्हणजे राहिलं हत्या करणं. भागवतच सप्ते सुरू केले. अरे हिरण्यकश्यप हे तर वाईटच झालं. ज्या वेळेला हिरण्यकश्यपला क्रोध आला म्हणतात तर त्यानं अनेक प्रयत्न केले आपल्या लेकराचं काय करण्याकरता नाश झाला पाहिजे. उंच कड्यावरून काय लोटलं, उकडत्या तेलात काय, हत्तीच्या पायाखाली काय, स्वतःच्या बहिणीच्या मांडीवर बसून जाळण्याचा प्रयत्न केला. पण जाको राखे साया मार सके नाही कोय. अन ज्या पर कृपा रघुनाथ करे बालन बाका होय. शेवटी प्रल्हादाचं भजन बंद नाही महाराज. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण
भगवान नारायण नारायण हरि 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 ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नारायण भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये हातामध्ये चिपळ्या मुखामध्ये नारायणाचं नामस्मरण. आता माझा बाप माझ्या परमार्थात आडकाठी निर्माण करतो, अडचण निर्माण करतो, पण ज्याचा रस्ता पवित्र आहे, ज्याला माहीत आहे का आपला रस्ता सत्य आहे, लोक त्याच्या भजनामध्ये काय म्हणतात त्याचं लक्ष नसते तिकडे. लोक तर चांगल्या कामाला नेहमी हसत राहतील, वाईट काम केलं की त्याच्या पाठीमागे फिरतील, चांगलं केलं की विरोध होतील, पण चांगल्या कामाचा सपोर्ट करणारा परमात्मा असतो हे कधी विसरू नये. आपलं काम सत्य आपल्याला माहीत आहे. चार लोकांनी काय म्हटलं हे बाजूनं सोडा. हिरण्यकश्यपू फार क्रोधात आले आणि हिरण्यकश्यपू आपल्या शत्रूचं नाव घेतो ना हा पोरगा, मग याला जिवंत ठेवत नाही. प्रचंड अशा गर्जना करत करत हिरण्यकश्यपू या ठिकाणी पोचले प्रल्हादाकडे. आणि हिरण्यकश्यपू प्रल्हादजीला विचारता, हे मूर्खा, माझ्या शत्रूचं भजन करतो, कुठाय तो तुझा देव, कुठाय ज्याचं भजन करतो, विचारा देईले कुठाय म्हणा देव तुया. असं आता तुम्ही सांगा, सगळीकडे म्हणत हो, भिवापूर, उमरेड, नागपूर, भंडारा, तुमसर, गोंदिया, वळद, नक्षी, जवडी सगळीकडे आहे म्हणा. प्रल्हाद सांगू लागले, बाबा तुम्ही अज्ञानामुळे तुम्हाला देव दिसत नाही, माझा परमात्मा जगाच्या प्रत्येक वस्तूत आहे. अजून त्याला राग आला, माझ्या समोर माझ्या शत्रूचं वर्णन करतोस, तुला जिवंत सोडणार नाही. प्रल्हाद म्हणाले, मला मारून तुमचं काय होईल, मग सांग तुझा देव इथं कुठे आहे. प्रल्हादजी म्हणाले, तुमची दृष्टी असेल बाबा तर इथंही आहे तो, तुम्ही जिथंही पाहाल तिथं तो आहे. या महालात कुठं आहे. प्रल्हादजी म्हणाले, हा महाल आहे. कोणता महाल आहे ऐका, हा शरीर रूपी महाल आहे. याच्यातले 11 खांब आहे. यापैकी कोण्या खांबात आहे तर मन रूपी खांबात आहे. या खांबाकडे बोट दाखवलं प्रल्हादानी, या खांबात देव आहे. आणि जो गेले हिरण्यकश्यपू, जो प्रहार केला खांबावरीला, मारिले दुर्याने, नारायण प्रगटले. खांबावरीला नारायण प्रगटले, नारायण प्रगटले. भगवान परमात्म्याचा प्रचंड अवतार झाला, नरसिंह अवतार. भगवंताने आडवा घेतला त्याला, धावोनिया घेतला आडवा हरी, हृदयविदारीला हाताने, धावोनिया घेतला आडवा हरी, हृदयविदारीला हाताने, हो हृदयविदारीला हाताने. सगळ्या प्रजेच्या पुढे घेतला. आता आडवाच कोण घेतला असं, आडवा पडला ना तो चांगल्या कामात, म्हणून कोणाच्या चांगल्या कामात आडवा पडत नका तू, असाच आडवा घेते देव. मग लोक म्हणते ना, धाम दिले आडव्यात हाताना घेतो. त्यानं वरदान मागितलं होतं, मला खाली मरण येऊ नये, वर मरण येऊ नये, म्हणून त्याला मंडपात घेतला. बरोबर रात्री मरण येऊ नये, दिवसा मरण येऊ नये, बरोबर 5:15 5:20 उचलला त्याला.
माणसाकडून मरण येऊ नये, पशुकडून मरण येऊ नये. अर्धा पशु आहे, अर्धा माणूस आहे. अस्त्रानं नाही, शस्त्रानं नाही, चाल 10 बोटाच्या नखानच घे. सजीवाकडून नाही, निर्जीवाकडून नाही. नको सजीवही नाही, निर्जीवही नाही. आणि ते एवढं हुशार होतं. मला 12 महिन्यात मरण नाही पाहिजे. ब्रह्मदेव म्हणे चाल तथास्तु, पण माझ्या बाप बसलाय वरतं. 12 महिन्यात मरण नाही म्हटलं तर याच्यासाठी 13वा महिना काढला, अधिक महिना. आणि मग भगवंताने चतुर्दशीच्या दिवशी याचा नाश केला. लोभरूपी हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादाच्या भक्तीत अडचण करणारा होता. पण होता होई तोपर्यंत चांगल्या कामामध्ये विक्षेप आणू नये. परमात्मा शांत राहतो तोपर्यंत राहतो, पण जेव्हा त्याच्या मर्यादेचं उल्लंघन होते तेव्हा तो अक्राळ विक्राळ रूप घेतो आणि आपल्या भक्ताच्या कल्याणाकरता तो कायच्यातूनही निघू शकतो. हा केसर शिवडी धाव घाली स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. नंतर या ठिकाणी आता देव काय तर शांत होते. भयंकर क्रोध आहे देवाला. भगवंताला वाटलं त्रिभुवन खतम करून टाकतो, माझ्या भक्ताला त्रास दिला या लोकांनी. आता ब्रह्मदेव ब्रह्मदेव म्हणे कसंच रूप घेतलं देवानं. काही लोक म्हणे शंकरजीले तुम्ही जा थोडंसं शांत करा देवाले. शंकरजी म्हणे नाही बा, हे कोण जाईन ह्या भयानक रूपाले शांत करले. काहून तसे तर भल्ले सर्प वागवता म्हणे गयात तुम्ही. अरे ते वेगळं आहे, हे कोणी नाही जा. मग लक्ष्मी तिथंच होती. लक्ष्मीले म्हणे तुम्ही जा, तुमच्या घरचे बुवा होय. लक्ष्मी म्हणे नाही, ते जेव्हा गरम झाले ना तपले का मी जातच नसतं, ते तर कोणीच बोलत नाही त्याच्या मनात. मग कोण जाईल देवाला शांत, कोण करेल. प्रल्हादाने हात जोडले. सज्जन हो, जसं किती मारकी गाय असू द्या, पण वासरू दिसलं की गाय शांत होते.